चाटसाठी लागणारी पुरी कशी बनवायची आहे आणि त्याच पुऱ्यांचा वापर करून बनवलेली शेवपुरीची रेसिपी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, आपण सुरुवातीला पुऱ्या बनवून घ्यायच्यात। 1 वाटी मैदा घेतलाय, वजनी प्रमाणात बरोबर 100 ग्रॅम मैदा आहे। तर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, साधारण अर्धा चमचा, आणि सुरुवातीला 1 चमचा तूप टाकायचं आहे, गरज लागेल तसं टाकायचं आहे। अजून साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे। व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं। आता 100 ग्रॅमच मैदा आहे, त्याच्यामुळे खूप जास्त तेल तूप वापरायची मला इथे गरज नाही आहे। तर मी साधारण 2 चमचे तूप टाकलं आहे, व्यवस्थित असं मैद्याला चोळून घेतलं आहे। तर आता आपल्याला ही पापडीसारखी पुरी बनवायची असते, परंतु आतमधून ती आपल्याला खुसखुशीत पण लागली गेली पाहिजे। त्यासाठी आपल्याला तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे, काहीही वापरू शकता। तुपामुळे खुसखुशीतपणा जास्त येतो, म्हणून मी तूप वापरले। आणि अगदी कडकडीत तुम्हाला करायची असेल तर तेलाचा वापर करायचा। तर बघा, अशा पद्धतीने तूप व्यवस्थित लावून घेतलं आणि पाण्याचा वापर करून आपण चपातीसाठी जी कणिक मळतो त्या पद्धतीचीच कणिक मळून घ्यायची। आणि लगेचच मी करणार आहे, त्यामुळे मी खूप जास्त अशी घट्टसर अशी मळून नाही ठेवलेली आहे। साधारण एक 10 ते 15 मिनटं आपल्याला कणिक भिजवून द्यायची। बरं, आता ह्या 1 वाटी मैदा हा जो वजनी प्रमाणात 100 ग्रॅम इतका आहे, तर 1 वाटी मैद्यापासून आपल्याला बरोबर 50 पापडी तयार झालेली आहे, चाटची पुरी तयार झालेली आहे। तर आपण घरी मुलांसाठी करायचं आहे तर जास्ती प्रमाणातही करू शकतो। 1.5 ते 2 महिने अजिबात ह्या पुऱ्या खराब होत नाही आणि त्यांना वासही लागला जात नाही, कारण आपण घरगुती तेलामध्ये तळलेली असते, जे फ्रेश तेल घेऊनच आपण तळतो। तर साधारण 10-15 मिनटं मी ठेवल्यावर चपातीसाठी मोठी चपाती करायची आहे। त्या पद्धतीने कणकेचे 3 गोळे करून घेतले आणि पातळ अशी आपल्याला लाटायची, जेवढी होईल तेवढे पिठाचा थोडासा वापर करायचा, खूप जास्तही पीठ लावायचं नाही, नाहीतर मग पापडी जळली जाते अशी वरून पटकन तळताना। तर पाहू शकता, व्हिडिओत मी दाखवलं आहे किती साधारण आपल्याला पातळ किंवा जाड लाटायची ती। याच्यापेक्षाही होईल तेवढी आपल्याला पातळ लाटायची। आणि पुरी फुगली गेली नाही पाहिजे, यासाठी आपल्याला असे तिला छिद्र पाडून घ्यायचे, जेणेकरून तेलात टाकल्यावर ही पुरी टम्म अशी फुगली गेली नाही पाहिजे, ॲज इट इज चपटी पुरी राहिली पाहिजे। तर पाहू शकता, क्लिअरिटी दिसत नव्हती म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवले। आणि अशा पद्धतीने इतकेच आपल्याला ते छिद्र करून घ्यायचे आहेत त्याला। तर आता तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल किंवा अगदी छोटी आकाराची अशी वाटी नसेल तर आपण ज्या बॉटल असतात पाण्याच्या, त्या बॉटलच्या झाकणाने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे राऊंड करू शकता, बरोबर पुरीच्या आकाराचे ते होतील। आता माझ्याकडे ही छोटीशी वाटी आहे, परंतु ही काठाची आहे, खूप जास्त त्याला जरा प्रेस करावं लागतं, तेव्हा त्या पद्धतीच्या पुऱ्या होतात। पण सेम शेवपुरीच्या आकाराची जी पुरी आहे त्याच पद्धतीची पुरी होते। खूप जास्त मोठी केली तर आपल्याला ती खायला तितकी व्यवस्थित जमत नाही, म्हणून लहान आकाराच्याच ह्या पुऱ्या बनवायच्या। तर बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्यात। तर 2 ते 3 प्लेट्समध्ये ठेवून द्यायच्या, किंवा एकावर एक जर टाकायच्या असतील तर पातळसर कपडा टाकायचा आणि मग त्याच्यावर टाकायच्या, कारण चिटकल्या की परत त्या पातळ असतात, त्या काढण्यामध्ये त्या वाकड्या तिकड्या होण्याची शक्यता असते। तर आता तेल तापायला ठेवलं होतं, तेलामध्ये टाकून घेतले। आता नॉर्मल जर आपल्याकडून समजा थोडंफार अशी जाड एखादी पुरी राहिली असेल तर ती पुरी फुगू शकते, अन्यथा आपल्या सगळ्या पुऱ्या अशा चपट्याच व्हायला पाहिजेत। आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही, त्या पद्धतीनेच होतात। सुरुवातीला तेल तापून घेतल्यानंतर खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही, मिडियम गॅसवर अशा पद्धतीने मंद आचेवरच तळायच्यात। आणि तेल असं साईडला आपल्याला मोकळं झाले दिसलं त्यामध्ये तुम्ही टाकू शकता, कारण ह्या पुऱ्या तळायला थोडासा वेळ जातो। तर 1 वाटीपासून साधारण 50 पुऱ्या झाल्या होत्या। 6 ते 7 बॅचमध्ये मी त्या तळून घेतल्यात, एका बॅचमध्ये 8-10 अशा टाकून।
तर पाहू शकता 2-3 पुरी वगळता माझ्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी चपट्या आणि अशा खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तर आता ह्या पिठामध्ये तुम्ही थोडासा ओवा जिरंही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर ही जी पापडी आहे ही मुलांना चहासोबतसुद्धा खायला खूप छान लागते. अगदी तशी खायला खूप छान लागते. त्यामुळे आपण घरी जरी पुरीसाठी करायचे असतील तर एक्स्ट्राही करून ठेवू शकतो, जेणेकरून मुलांना मधल्या वेळेत हा खाऊ होऊ शकतो खाण्यासाठी. त्यात थोडीशी नॉर्मल हळद टाकली की अगदी ठेल्यावर मिळते त्या पद्धतीची शेवपुरी तुम्हाला दिसेल. अगदी परफेक्ट रेसिपी झाली होती. एक तुम्हाला मी शेवपुरी दाखवून देते. आवाज पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीची कुरकुरी शेवपुरी झालेली आहे ती. तर आता पुऱ्या झाल्या. शेवपुरीसाठी साहित्य बघून घेऊ. चिंचगुळाची चटणी केलेली आहे, पुऱ्या बनवलेल्या आहेत, शेव घेतलेली आहे आणि हिरवी चटणी आणि चिंचगुळाच्या चटणीची रेसिपी मी चॅनेलवर अपलोड केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते. उकडलेला बटाटा आहे, धना जिरा पावडर, चाट मसाला आणि मीठ घेतलेलं आहे, सैंदा मीठ, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आणि 1 पाव भाग फक्त लिंबू घेतलेलं आहे. तर आता बघा आपण शेवपुरी कशी सर्व करायची आहे ती दाखवून देते. व्यवस्थित अशा आपल्याला 6 किंवा 7 जितक्या बसतील तितक्या पुऱ्या ठेवून घ्यायच्यात साधारण. अगदी भन्नाट अशी चवीची ही शेवपुरी झाली होती. आणि मेन शेवपुरीच्या ज्या चटण्या आहेत त्या चटण्यांची रेसिपी मी 2 दिवसापूर्वीच चॅनेलवर अपलोड केलेली आहे. तर ती तुम्ही अवश्य बघा, कारण चटण्या तुमच्या छान असतील तर तुम्हाला शेवपुरी चवीला खूप चांगली लागणार आहे. तर बघा बटाटे जे उकडून घेतलेले, साधारण मी 3 बटाटे उकडून घेतले होते एवढ्या पुऱ्यांसाठी. तर ते असे नॉर्मल कुस्करायचे, अगदी मी एकदम बारीक पण नाही केलेत, हातानेच कुस्करून ठेवून घ्यायचेत. कांदा ठेवायचा आहे. कैरीचा सीझन असेल तर कैरीचा वापर करा. थोडंसं बीटही किसून टाकू शकता, पण मी कांदा टोमॅटोचाच वापर केला आहे. अगदी चौपाटीवर मिळते अशी मुंबई स्टाईल शेवपुरी आहे ही. रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. तर बघा कांदा टोमॅटो टाकला, सैंदा नमक टाकून घेतलं, धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि अगदी थोडासा चाट मसाला टाकला आहे. चाट मसाला नाही टाकला तरी काय हरकत नाही, धना जिरा पावडर अवश्य टाकायची आहे. तर आता चिंचगुळाची चटणी मी जशी केलेली आहे तशीच टाकलेली आहे. थोडंसं पाण्याचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, पातळ करूनही टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे. हिरवी चटणी जी आहे आपली ती पुदिना आणि कोथिंबिरीची केलेली आहे, त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. चाट चटणी बाय वायकर्स किचन अवश्य बघा तुम्ही. सगळ्या चटण्या टाकून घेतल्यानंतर शेवटी आपल्याला शेवचा वापर करायचा आहे. तर आता इथे काही ठिकाणी नायलॉन शेव वापरतात, काही ठिकाणी ही साधी शेव वापरतात, बऱ्याच ठिकाणी आता मुंबईमध्ये अशा पद्धतीची शेव वापरतात. तर मी त्याच पद्धतीची शेव वापरलेली आहे. कोथिंबीर आणि परत थोडीशी चटणी वरून टाकायची आणि माझी शेवपुरीची रेसिपी मुंबई स्टाईल, अगदी चौपाटी स्टाईल शेवपुरी तयार झालेली आहे. तर कशी वाटते तुम्हाला? बघूनच तोंडाला पाणी सुटले असेल, हे गॅरंटीने सांगते. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.